मला तुम्हाला सांगायचंय, आता पुढारी सुद्धा ईडीचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांच्या पक्षात न्यायचं काम होतंय. ईडीचा धाक दाखवून मला वाटतंय आमच्यासारखी प्रामाणिक माणसं बरी. अरे आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, म्हणून ईडीच्या बापाला आम्ही घाबरत नाही, ठामपणे उभे आहेत आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि घाबरणार बी नाही. माझं आपल्या सगळ्याला विनंती आहे, आंबेडकरी जनतेला विनंती आहे बांधवांनो, उद्याच्या 7 तारखेच्या निवडणुकीत या पुढच्या पैसेवाल्या लोकांनी 3-3, 4-4 कोटी रुपये देऊन वंचितचा उमेदवार उभा केलाय, 4-4 कोटी रुपये देऊन एमआयएमचा उमेदवार उभा केलाय. उद्देश एकच आहे, विरोधी पक्षाच्या मत खायची आणि यांना निवडून घेऊ द्यायचं नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर वाचवायचं असेल तर जबाबदारी आंबेडकरी जनतेची सगळ्यात पहिली येते. बांधवांनो, मला तुम्हाला आव्हान आहे की ह्या बाबतीत योग्य असा प्रकारचा निर्णय घ्या. ही जर पुन्हा सत्तेत आली तर लोकशाही राहील ना, संविधान राहील ना, मताचा अधिकार राहील, याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आज